वाशिम जिल्ह्यातील जेमतेम लोकसंख्या असलेल्या एका खेडेगावात आशाबाई या गतिमंद मुलगी अबोली आणि 14 वर्षाच्या मुलासह 10x10च्या पत्र्याच्या खोलीत राहत होत्या। त्यांना 4 मुली व 1 मुलगा आहे। त्यांच्या 3 मुलींचे लग्न झालेले आहेत। वर्षभरापूर्वी पतीचे निधन झाल्याने कुटुंबाची सर्व जबाबदारी आशाबाई यांच्यावरच होती। दिवसभर शेतात मजुरीचे काम करून या महागाईच्या काळात मोठ्या जिकिरीने आशाबाई 2 अपत्ये सांभाळत होत्या। अबोली गतिमंद असल्याने तिला सरळ बोलताही येत नव्हते। कोणी बोलले तर समजतही नव्हते। अबोली वयात आली होती, मात्र त्या गतिमंद गरीब मुलीवर गावातीलच एका म्हाताऱ्याची नजर पडली। त्याचे नाव संजय हजारे। अबोलीची आई दिवसभर शेतात असायची, भाऊ शाळेत जायचा, त्यामुळे अबोली घरी एकटीच असायची। तीच संधी साधत संजय हजारे याने उन्हाळ्यात तिच्यावर अत्याचार केला। काही दिवसांनी संजयचा मुलगा गजानन यानेही अत्याचार केला। हा प्रकार पाहून गावातील गुराखी दिनकर कंकाळ यानेही तोंड काळे केले। माणुसकीला लाजवणारा हा प्रकार अबोलीची आई आशानेही पाहिला, मात्र आशाबाईची परिस्थिती जेमतेम। नराधम दोघे बापलेक श्रीमंत व गावातील प्रस्थापितांच्या घरातील होते। त्यांच्या विरोधात जाणे म्हणजे दोन्ही अपत्यांना घेऊन गाव सोडणे। त्यामुळे झाला प्रकार आशाबाईने निमूट सहन केला। परत असा प्रकार होणार नाही या आशेवरती सर्व काही विसरून कामाला लागली। जीवन जगण्यासाठीचा संघर्षच तेवढा कठीण होता। ऑगस्ट महिन्यात परत त्या 3 राक्षसांनी तोच प्रकार तिच्याबरोबर केला। आशाबाईने नशिबाला दोष देत अश्रूंना वाट मोकळी केली। गतिमंद मुलीची अब्रू घेतल्यावरही ती गप्प होती। बोलत नसल्याने तिच्यावर ओढवलेला बाका प्रसंग सांगू शकत नव्हती। घरात 18-20 दारिद्र्य, त्यात मोठ्या लोकांशी पंगा कोण घेणार, म्हणून आशाबाई गप्प होती। पण निसर्ग गप्प राहणार कसा? त्याने आपली कामगिरी चोख बजावली। अत्याचाराचे पाप अबोलीच्या पोटात वाढू लागले। हा प्रकार दिवाळीच्या दरम्यान आशाबाईच्या लक्षात आल्यावर तिच्या पायाखालची जमीनच सरकली। त्या 3 नराधमांना जाब विचाराव तर गावात राहणे मुश्किल होईल। झाल्या प्रकाराचा गावात बोभाटा होईल तो वेगळाच। आता यावर तोडगा काढण्यासाठी आशाबाई विचार करू लागली। बराच विचार केल्यानंतर गतिमंद अबोलीस कुठेतरी बेवारस सोडून देण्याचा जालिम उपाय तिने शोधून काढला। अबोलीला सोडल्यावर बेअब्रू होणार नाही व त्या नराधमांचा त्रासही होणार नाही असा विचार त्या भाबड्या अबलेने केला। दिवाळी झाल्यावर 23 नोव्हेंबरला अंथरूण पांघरून ताट वाटी आणि दिवाळीचे फरसाण बॅगेत घालून अबोली सोबत घेऊन आशाबाईने शेगाव गाठले। अत्याचार झालेल्या त्या गतिमंद जीवास सोडून जन्मदात्रीने अश्रू भरल्या नयनांनी अबोलीचा निरोप घेतला। गरिबाच्या घरी जन्मताच व्यंग घेऊन जन्म घेणे अबोलीसाठी शाप ठरले होते। अत्याचार करणाऱ्या नराधमांना धडा न शिकवता उलट मुलीलाच बेवारस सोडून अबोलीवर आईने ही परिस्थिती समोर सपशेल शरणागती पत्करत अन्यायच केला होता। रेल्वे स्टेशनवरून फिरत फिरत अबोली गौलखेड गावात पोहोचली। शेगावपासून 3 किलोमीटर अंतरावरील गौलखेड गावात दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी एक गतिमंद युवती बेवारस फिरताना दिसली। तेव्हा गावकऱ्यांनी तिची विचारपूस केली, मात्र त्या युवतीस सरळ सरळ बोलताही येत नसल्याने गौलखेड पोलीस पाटलांनी शेगाव ग्रामीण पोलिसांना याबाबत माहिती दिली। पोलिसांनी त्या युवतीस नाव गाव विचारण्याचा प्रयत्नही केला, मात्र 10 वेळा विचारणा केल्यावर ती 1 वेळा बोलायची, तेही त्रोटक। तिच्याजवळ असलेल्या बॅगेत अंथरूण पांघरून ताट वाटी व थोडे फरसाण होते।
ताट वाटीवर कंकाळ व शमशेर यांच्याकडून सप्रेम भेट असे अंकित केलेले होते। पोलिसांनी त्वरित सदर युवतीस बुलढाणा नॉनस्टॉप सखी सेंटर येथे दाखल केले। नॉनस्टॉप सखी सेंटरच्या कर्मचाऱ्यांना त्या युवतीबाबत वेगळा संशय आल्याने त्यांनी तिची वैद्यकीय तपासणी केली। तपासणी अहवालात ती गतिमंद युवती तब्बल 28 आठवड्यांची गर्भवती असल्याचा अहवालच पाहताच त्यांना धक्का बसला। याबाबत शेगाव पोलिसांना कळवण्यात आले। सरकारतर्फे ASI संदीप शित्रे यांनी 30 नोव्हेंबरला फिर्याद दाखल केल्याने गतिमंद पीडित मुलीवर अत्याचार करणाऱ्या अज्ञात आरोपीवर शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला कलम 376 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। गतिमंद पीडित मुलीच्या पालकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडे ताट व वाटीवर अंकित केलेले कंकाळ व शमशेर या आडनावापैकी दुसरा कोणताच पुरावा नव्हता, कारण पीडित नाव गाव व्यवस्थित सांगत नव्हती। मपलं तुपलं करत सुकांड सुरकुंडी असे अस्पष्ट उच्चार करत होती। ठाणेदार पोलीस निरीक्षक वडगावकर यांनी कंकाळ या आडनावावर लक्ष केंद्रित करत या आडनावाची लोकसंख्या जिल्ह्यात व विभागात कोणत्या गावात आहे याबाबत शोध घेतला। जिल्ह्यात व शेजारील जिल्ह्याची मतदार यादी शोधून तसेच मोबाईल सिम कार्ड दिलेल्या गावातील कंकाळ नावे शोधून त्या गावातील सरपंच पोलीस पाटलांना शोध पत्रिका पाठवली। कंकाळ आडनाव असलेल्या तब्बल 30 गावांमध्ये शोध घेतला। पोलीस निरीक्षक शिंदे यांनी पीडितेच्या उच्चारात येत असलेले मापलं तुपलं बोलीभाषा तसेच 2 सुकांड सुरकुंडी असा त्रोटक उल्लेखाचा विचार केला। ती बोलीभाषा जिल्ह्यातील घाटावरच्या काही तालुक्यात असेच वाशिम व हिंगोलीच्या काही भागात बोलली जात असल्याची माहिती मिळाली। तसेच ती उल्लेख करत असलेली सुकांड सुरकुंडी या गावाची नावे असून ती गावे वाशिम जिल्ह्यात असल्याचे समजले। तेव्हा 24 डिसेंबर रोजी पोलीस उपनिरीक्षक शिंदे हे स्थानिक पोलीस कर्मचारी निवाने यांना सोबत घेत शोधपत्रिकेसह बाहेर पडले। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील सुकांड गाव यांनी गाठले। प्रत्येक घरी शोधपत्रिका दाखवत दिवसभर शोध घेतला, मात्र त्यांना तेथे अपयश आले। हार न मानता शिंदे यांनी दुसऱ्या दिवशी नव्या दमाने पीडिता त्रोटक उल्लेख करत असलेले सुरकुंडी गाव गाठले। त्या गावातील काही युवकांच्या मदतीने शोधपत्रिका हातात घेऊन गावकऱ्यांना पीडित युवतीबाबत विचारणा करत प्रत्येक घरी शोध घेतला। दुपारी एका 30 वर्षीय महिलेस शोधपत्रिका दाखवून विचारणा करत असताना शोधपत्रिका हातात घेतलेल्या त्या महिलेच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू आले। पीडित बेपत्ता मुलगी आपली बहीण अबोली असून आपल्या आईनेच तिला शेगाव येथे नेऊन सोडल्याचे सांगितले। महिलेचे ते शब्द ऐकताच पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांच्या चेहऱ्यावर विजयी मुद्रा उमटली। त्या महिलेचे माहेर तेथून 25 किलोमीटरवर असल्याने तिच्याजवळून पत्ता घेण्यात आला। त्या पत्त्यावर पोलिसांनी लगेच धाव घेतली तर घराला कुलूप होते। पोलिसांनी शेजाऱ्यांकडे विचारणा केल्यावर पीडितेची आई आशाबाई ही शेतात गेल्याचे समजल्याने पोलीस काही नागरिकांना घेऊन शेतात पोहोचले। पोलिसांना पाहताच आशाबाई घाबरली। तिला शोधपत्रिका दाखवताच ती धाय मोकलून रडू लागली। आपणच आपल्या पोटच्या मुलीला बदनामीच्या भीतीने शेगाव येथे सोडले। हो साहेब, मीच तिला सोडले असे म्हणत तिने पश्चातापाच्या अश्रूंना वाट मोकळी केली। रडतच आशाने पोलिसांना सांगितले। प्रकार सगळा कलंकित करणारा, संतापजनक तेवढाच अंगावर काटे उभे करणारा होता। गतिमंद मुलीची गावातील बाप लेकांसह तिघांनी आबरू घेतल्यावरही राग, संताप, अपमान, स्वाभिमान गिळत गतिमंद अबोलीस बेवारस सोडण्याचा संघर्षमय चित्तथरारक व काळीज हेलवणारा अनुभव तिने कथन केला।
ही सगळी माहिती ऐकून पोलिसांच्या डोळ्यातही पाणी आले. पोलिसांनी तातडीने हालचाली करत संशयित आरोपी संजय उर्फ ज्ञानेश्वर श्रीराम हजारे वय 59, त्याचा मुलगा गजानन संजय हजारे वय 24, तसेच दिनकर रामधन कंकाळ वय 49 या तिघांनाही ताब्यात घेतले. पोलिसांनी संशयितांची वैद्यकीय तपासणी करून DNA सॅम्पल घेतले. त्यानंतर त्यांची रवानगी जेलमध्ये करण्यात आली. तर मुलीवर अत्याचार झाला असल्याचे माहीत असूनही आईने तिला बेवारस सोडल्याने पोलिसांनी आईवर सुद्धा कायदेशीर कारवाई केली आहे. दिनांक 30 जानेवारी रोजी अबोलीने एका गोंडस बाळास जन्म दिला आहे. पोलिसांनी बाळाचे DNA सॅम्पल सुद्धा प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहे. शिझर झाल्याने अबोली एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. अत्याचार सहन करणारा अबोल असला तरी निसर्गाजवळ माफी नाहीच. स्त्री जन्माला गरिबी हा शाप ठरतो. त्यातच गतिमंदता घेऊन जन्मलेल्या बालिकेचे भविष्य बहुतेकदा अंधकारमयच असते. मुळातच या वासनांध जगात महिला सुरक्षित नाहीत. गरीब महिलांना तर धनदांडगे गुंड सहजपणे वासनेची शिकार बनवतात. त्यातील एखादी कायद्याचा आधार घेण्याचे धाडस दाखवते, अन्यथा हा अत्याचार बंद खोलीतच संपून जातो. हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यात ती गतिमंद असेल तर आपल्यावरील अत्याचाराची वाच्यताही ती करू शकत नाही. काही वासनांध नराधम याचाच गैरफायदा घेतात. वाशिम जिल्ह्यातील एका खेडेगावात एक विधवा राहते. तिच्या 3 मुलींचे विवाह झाले असून एक गतिमंद मुलगी आणि एका मुलासह ती राहते. पोटासाठी ती मोलमजुरी करत असे तेव्हा तिची गतिमंद मुलगी घरात एकटीच असे. तिच्या गतिमंदतेचा गैरफायदा साठी गाठलेल्या एका म्हाताऱ्याने घेतला. तिच्यावर अत्याचार केला. बापाचा हा चांडळपणा पाहून लाज वाटण्याऐवजी मुलानेही त्या गतिमंद मुलीवर अत्याचार केला. हा अत्याचार एका 50 वर्षाच्या गुराख्याला समजला. त्याने त्या मुलीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करण्याऐवजी गैरफायदा घेण्यातच सुरुवात केली. त्या तरुणीवर ते 3 लांडगे तुटून पडले. हे तिच्या आईला समजले, पण त्या धनदांडग्यांसमोर तिचा निभाव लागला नाही. नशिबाला दोष देत ती गप्प राहिली, पण निसर्गाने किमया दाखवली. ती मुलगी गर्भवती झाली. आता काय? हा भला मोठा प्रश्न तिच्या गरीब विधवा आईसमोर उभा राहिला. हे उदाहरण एका दुर्दैवी निर्णयाचे आहे. तितकेच पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेने गरिबाला न्याय मिळून गुंडांच्या मुसक्या कशा आवळल्या जातात याचाही नमुना आहे. तुम्हाला या सत्य घटनेबद्दल काय वाटते? तुमचे मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, अशाच प्रकारे सत्य घटना ऐकण्यासाठी या चॅनलला पुन्हा भेट द्या. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका सत्य घटनेसहित. तोपर्यंत धन्यवाद.